महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण पत्र लिहिले होते। त्या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पेसा प्रकरणाच्या संदर्भात या दीर्घ प्रलंबनामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः राज्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याच्या आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि चिंतेची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणाच्या उशिराने येणाऱ्या अडचणी आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। काय आहेत या अडचणी? आरक्षण धोरणातील अनिश्चितता, त्यानंतर तयारीत अडथळे आणि विद्यार्थ्यांना जो मानसिक ताण येत आहे या गोष्टीमुळे पेसा केस रखडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। त्यामध्ये आपल्याला तारीखवर तारीख सुप्रीम कोर्ट देत आहे। आदिवासी विकास मंत्री, त्यानंतर कृषी मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री आणि मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे सर्व मंत्री आजच्या 28 जूनच्या अधिवेशनामध्ये आपापल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत। त्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या 26 आहे। त्यापैकी आपण बघूया आपल्या महत्वाचे काही प्रश्न यामध्ये घेतले आहेत का। नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पेसा केस जी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे त्या संदर्भात निकाल लवकरात लवकर लावावा यासाठी आपण माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक पत्र लिहिलेले होते। त्या पत्रामध्ये आपण काय काय प्रश्न विचारले होते तेही बघूया आणि आपण एक महत्वाची बातमी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, विधानसभेमध्ये आजच्या सेशन मध्ये कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्या अगोदर बघूया आपण माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण पत्र लिहिले होते। त्या पत्रामध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पेसा प्रकरणाच्या संदर्भात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी त्वरित कृतीची विनंती आपण त्यांना केलेली आहे। यामध्ये आपण त्यांना हायलाइट केलेले पॉइंट आहेत, म्हणजे अनुसूचित क्षेत्रावर विस्तार अधिनियम 1996 पेसा प्रकरण गेल्या 6 ते 8 महिन्यांपासून भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे। या दीर्घ प्रलंबनामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः राज्याच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याच्या आकांक्षा असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता आणि चिंतेची भावना निर्माण झाली आहे। या प्रकरणाच्या उशिराने येणाऱ्या अडचणी आपण या ठिकाणी मांडलेल्या आहेत। काय आहेत या अडचणी? आरक्षण धोरणातील अनिश्चितता, त्यानंतर तयारीत अडथळे आणि विद्यार्थ्यांना जो मानसिक ताण येत आहे या गोष्टीमुळे पेसा केस रखडलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये। त्यामध्ये आपल्याला तारीखवर तारीख सुप्रीम कोर्ट देत आहे। अशा पद्धतीने आपण सर्व माहिती या पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना दिलेली आहे। आता यानंतर आपण काय बघणार आहोत मित्रांनो, जे आपले विधानसभेचे अधिवेशन आहे हे गुरुवार दिनांक 27 जून 2024 पासून सकाळी 11 वाजल्यापासून मुंबई येथील विधान भवनात भरविण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता, हे तिसरे अधिवेशन आहे महाराष्ट्र विधानसभेचे। शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी कोणकोणते प्रश्न या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, म्हणजे दिनांक 28 जून आजच्या दिवशी या पूर्ण विषयावर चर्चा होणार आहे। या ठिकाणी बघू शकता कोण कोण बोलणार आहे। सहकार मंत्री, त्यानंतर महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, त्यानंतर वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री आणि आदिवासी विकास मंत्री, त्यानंतर कृषी मंत्री, रोजगार हमी योजना, फलोत्पादन मंत्री आणि मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मंत्री हे सर्व मंत्री आजच्या 28 जूनच्या अधिवेशनामध्ये आपापल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहेत। त्यामध्ये एकूण प्रश्नांची संख्या 26 आहे। त्यापैकी आपण बघूया आपल्या महत्वाचे काही प्रश्न यामध्ये घेतले आहेत का। या ठिकाणी बघू शकता, मी हायलाइट करून घेतलेले आहेत अगोदरच। बाकी प्रश्न तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल तर कमेंट मध्ये सांगा, तुम्हाला ही पीडीएफ दिल्या जाईल। या ठिकाणी बघा मित्रांनो, आपले आदिवासी विकास मंत्री कोण आहेत हे आपल्याला माहिती असेलच। या ठिकाणी बघा, नाशिक येथील आदिवासी वसतिगृहाच्या इमारतीची झालेली दुरावस्था या विषयावर चर्चा करत आहेत मित्रांनो। हे आदिवासी जे एरिया आहेत त्यांच्याशी रिलेटेड असलेले प्रश्नच मी हायलाइट केलेले आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, 10वा प्रश्न आहे, राज्यात आदिवासी विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण अनुदानित आश्रम शाळांमध्येच मिळण्याबाबत
हा दुसरा प्रश्न आहे मित्रांनो. पहिला प्रश्न, नाशिक येथील आदिवासी वसतिगृहाच्या इमारतीची झालेली दुरावस्था. राज्यात आदिवासी शाळांना पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहारात आर्थिक गैरव्यवहार होत असल्याबाबत 3 प्रश्न झाले. त्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात वन कायद्यातील तरतुदी ग्रामीण भागातील मुख्य पारंपरिक रोजगार निर्मितीत अडसर ठरत असल्याबाबत हा एक प्रश्न आहे. 4 प्रश्न झाले. त्यानंतर पुढे बघा, आपण जे पत्र लिहिलेलं आहे त्यामधील प्रश्न घेतले का आपण या ठिकाणी बघत आहोत. तर मित्रांनो, आपण प्रश्न बघितले असतील. एकूण 4च प्रश्न आहेत जे आदिवासी विभाग आहेत, म्हणजे पेसा संदर्भात असलेले हे 4च प्रश्न आहेत जे की आजच्या सेशन मध्ये चर्चा केले जाणार आहेत. मित्रांनो, जोपर्यंत पावसाळी अधिवेशन सुरू आहे आपण वाट बघूया आपला प्रश्न घेतला जाईल का या ठिकाणी. आपल्या प्रयत्नाला फळ मिळेल अशी आशा आहे मित्रांनो. बघूया काय होतं. तर नाही झालं तर पुढील काय प्रक्रिया आपण करायची याबद्दल तुम्हाला काही सूचना करायची असेल तर करू शकता. आपले प्रयत्न सुरूच आहेत मित्रांनो. आणि पेसा केस संदर्भात कुठलीही अपडेट किंवा ईमेलचा रिप्लाय आला की मित्रांनो लगेच आपल्यापर्यंत ती माहिती आपल्या ॲग्रीकट्टा युट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.